आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकले चवीसाठी आणि आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून एक रोटला बनवणार आहे। रोटला बनवून घेते मी आधी। आता बाजरीचं पीठ मळून झालेलं होतं, नंतर आपण असा रोटला बनवला। गॅसवर आपण गॅस चालू केलेला आहे आणि तवा गरम होतोय इथे। प्रकारे आपण इथे रोटला तव्यावरती ठेवलेला आहे। आता हा 2 मिनिटांमध्ये भाजून घेणार आहोत आपण। हा आता आपण असा भाजून घेतोय चारी बाजूने। आता बघू शकता तुम्ही, हा रोटला असा थोडासा जाडच असतो। दोन्ही बाजूनी भाजून घेतोय व्यवस्थित। गूळ थोडा कापून घेतलाय हा रोटला आणि हे तूप मदर्स डेअरीचं खूप छान तूप आहे हे, पिवळं धमक। आता हे थोडं आपण गरम करणार आहोत। हे तूप आता आपण इथे गरम करून घेणार आहोत थोडंसं। हे वितळायला लागलंय बघा। रोटला आपण बनवला होता तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। गूळ आहे। आता हा गूळ आणि हा रोटल्याचा भुगा हा पूर्ण आपल्याला असा मिक्स करायचा आहे। ओके, मिक्स करून हा पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। हे सगळ्यात शेवटी आपल्याला हे तूप मिक्स करायचं। हा फायनल आपण मिक्सर फिरवलाय गुळासोबत आणि हे जे ते तूप आहे गरम केलेलं हे भरभरून याच्यामध्ये हे जाणार आहे। ओके, गेलं टाकलेलं होतं। आता हे जे काजू बदाम जे आहेत हे आपण असे याच्यामध्ये टाकून देणार आहोत। ओके, आणि मग हे आपल्याला असं एकजीव करायचं आहे। हे न्यूट्रिशियस मलिदा झालेला आहे। याला राजस्थानमध्ये खूप आवडीने खाल्लं जातं। डेझर्ट म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो। आता हे बघा असं लाडू मी बनवलेला आहे, एकदम यमी न्यूट्रिशियस आहे। तर आता आपण हा एन्जॉय करूयात। थँक यू फॉर वॉचिंग। सबस्क्राइब माय चॅनल, फॉलो फॉर मोर।